जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील सागरगड या किल्ल्यावर। आता तुम्हाला जो समोर दिसतोय तो आहे सागरगड किल्ला। सागरगड किल्ल्यावर जाण्यासाठी वेगवेगळ्या गावांहून वेगवेगळ्या वाटा आहेत। आम्ही वडवली या मार्गे जाण्याचं ठरवलं। प्रचलित वाट ही खंडाळे गावातून असली तरी थोडीशी ऑफ रूट म्हणून आम्ही हा मार्ग निवडला। या बाजूने किल्ल्यावर जाण्यासाठी चढण थोडी जास्त आहे, परंतु कमी वेळात आपण किल्ल्यावर पोहोचू शकतो। जाताना वाटेमध्ये घनदाट जंगल लागते। मंडळी, अर्ध्या रस्त्यात आलोय आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली। सगळ्यांना पावसापासून संरक्षण करण्याची वेळ आली। मंडळी, अतिशय जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। अतिशय जोरदार पाऊस, अतिशय जोरदार। संध्याकाळची वेळ, जोरदार पडलेला पाऊस आणि आता पाऊस उघडल्यावर ते दिसणारं दृश्य। चढण मात्र खूप सरळ आहे, एकदम खडी चढण आहे। आता अगदीच अंधार व्हायच्या हात किल्ल्यावर पोचणं आणि तेही एवढी खडी चढण चढणं, ही दोन आव्हानं आहेत। मंडळी, आत्ता जस्ट किल्ल्यावर पोचलेला आहोत। अजून काही मंडळी यायची राहिली आहेत। 7:30 वाजले। आता रात्र तर झाली आहे, आता मुक्कामासाठी जागा शोधतोय। किल्ल्यावर पोचताच उजव्या बाजूने पुढे गेल्यावर शेवटच्या बुरुजावर इथे छान जागा सापडली। इथे बऱ्यापैकी बांधकाम अजूनही शिल्लक आहे। त्या काळातील शौचालय अजूनही चांगल्या अवस्थेत आहे। इतिहास काळामध्ये सुद्धा स्वच्छतेची किती काळजी घेतली जात होती हे आपल्याला यावरून दिसते। आता सकाळ झालेली आहे, सकाळचे 7 वाजलेत। आपण संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी बाहेर पडूया। किल्ला विस्ताराने बराच मोठा आहे आणि किल्ल्यावरच्या बांधकामांचे बरेचसे अवशेष अजूनही आपणास चांगल्या स्थितीमध्ये पाहावयास मिळतात। या ठिकाणी किल्ल्यावरून जाणारे पाणी व्यवस्थित बाहेर पडावे यासाठी असे मार्ग केलेले आहेत। किल्ल्यातून वरती आल्यानंतर उजव्या बाजूने थोडं पुढे आल्यावर डाव्या बाजूला तटबंदीच्या जवळ एक पाण्याचं छोटं टाकं दिसतं। अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर आणि धरमतरच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला। शिवाजी महाराजांसारख्या दूरदृष्टीच्या राजाने सागरी किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी खांदेरी, कुलाबा, सर्जाकोट या किल्ल्यांची निर्मिती करेपर्यंत सागरगडावरच अलिबाग पट्ट्यातील समुद्र किनाऱ्याच्या रक्षणाची भिस्त होती। ह्या गडाचे नाव सागरगड असले तरी समुद्र किनाऱ्यापासून हा किल्ला 5 मैल दूर आहे। किल्ल्याच्या या भागामध्ये बराच मोठा पाण्याचा तलाव आहे। या बाजूने माचीवर आल्यानंतर माची थोडीशी चिंचोळी होत जाते। जसं आपण डावीकडे पुढे पुढे जाऊ तशी ही माची चिंचोळी होत जाते। माचीवर ध्वजस्तंभासाठी जागा केलेली आहे आणि इथून पुढे गेल्यावर आपण वानर टोकापाशी येऊन पोचतो। शिवधनच्या वानरलिंगी सुळक्याची आठवण करून देणारा अगदी सेम तसाच सुळका आहे। डाव्या बाजूने वळसा घातल्यानंतर आता आपण पुन्हा या माचीवरून माघारी जाऊन किल्ल्याच्या मध्यभागातील उंच टोकाकडे जाणार आहोत। इथे एक समाधीवजा जागा आहे, मात्र ती समाधी आहे की आणखी कोणती वास्तू हे कळण्यास मदत होत नाही।
याच्या शेजारीच आणखी एक मोठी इमारत आहे. याच्या शेजारी पाण्याचा तलावही आहे. इमारतीचा बराचसा भाग आता ढासळून गेलेला आहे, परंतु 2 भिंती मात्र अजूनही भक्कमपणे उभ्या आहेत. किल्ल्यावर कोणत्याही प्रकारचे बोर्ड नसल्यामुळे हे नेमके काय आहे ते समजण्यास मदत होत नाही. उंच उंच जांभ्या दगडामध्ये बांधलेला भक्कम असा भाले किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला एक भला मोठा वाडा दिसतो. या वाड्याच्या सुरुवातीलाच 2 भक्कम असे बुरुज आहेत. यापैकी एक बुरुज थोडा ढासळलेला आहे. या दोन्ही बुरुजांच्या मधून आपण या वाड्यामध्ये प्रवेश करतो. वाड्याची तटबंदी ही अजून शाबूत आहे आणि याच्यावर या काही तोफा आहेत ज्या फुटलेल्या अवस्थेमध्ये आहेत. आतमध्ये येताच छत्रपती शिवरायांची सिंहासनावर आरूढ असलेली सुंदर अशी मूर्ती दिसते. इथे बहुतेक हा जो अर्धवट गोल दिसतोय हा चुन्याचा घाणा वगैरे असा. या बुरुजावर अतिशय सुंदर अशी तोफ बसवलेली आहे. इतिहासामध्ये या प्रत्येक तोफेने काही ना काही मोठी कामगिरी केली असणार हे निश्चितच. तोफ फुटलेली आहे, निकामी आहे, परंतु आजही ते आपल्या इतिहासाची साक्ष देत आहे. मंडळी, दुसऱ्या मार्गाने आपण जेव्हा किल्ल्यावर येतो, जो किल्ल्याचा मुख्य मार्ग आहे, राजमार्ग आहे, त्या मार्गाने आल्यानंतर सिद्धेश्वराच्या मंदिराच्या नंतर वर आल्यावर आपल्याला अशी तटबंदी दिसायला लागते आणि या तटबंदीच्या मध्ये या इथे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार किंवा महादरवाजा होता. त्याची आता पडझड झालेली आहे, मात्र महादरवाजाचं ठिकाण अजूनही स्पष्ट जाणवेल अशी तटबंदी या ठिकाणी आहे. किल्ल्यावरील मंदिराच्या मागच्या बाजूला या ठिकाणी पाण्याचा एक झरा आहे. किल्ल्याच्या बाले किल्ल्याची ही असणारी भक्कम तटबंदी. म्हणजे या उंचावर आल्यानंतर सुद्धा बाले किल्ल्यासाठी ही अतिशय मजबूत तटबंदी या ठिकाणी दिसते. आणि ही विशेष म्हणजे जांभा दगडामध्ये नाही आहे, ही काळ्या पाषाणामध्ये असलेली तटबंदी आहे. या ठिकाणी प्रमुख आहे, इथे हा पाण्याचा झरा वाहतो आहे. इथे शुद्ध पिण्याचं पाणी अगदी तशाच प्रकारचं कुंड या ठिकाणी सुद्धा आहे. म्हणजे मंदिराच्या बाजूला आलेलो आहोत. मंदिर आहे, सुरुवातीलाच हनुमानाची मूर्ती आणि या इथे नंदी महाराज, गणपती बाप्पा, शंभो, महादेवाची सुंदर अशी पिंड. महादेवाच्या मंदिराच्या एकदम खालच्या बाजूलाच सुंदर असं गोमुख आहे. स्वच्छ नितळ अशी पाण्याची धार यावरून एक सारखी कोसळत आहे. मंडळी, निसर्गाचा आणखी एक अद्भुत चमत्कार. या ठिकाणी पाणी वरती येते.
वाऱ्याच्या प्रवाहामुळे. सकाळी याच ठिकाणावरून आपण किल्ला पाहण्याला सुरुवात केली होती आणि आता या ठिकाणी किल्ल्याला जवळजवळ 40 एकर परिसर असलेल्या पूर्ण गडाला वेढा मारून आता आपण आपल्या मुख्य ठिकाणी आलेलो आहोत.